नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या प्रोग्राममध्ये. तर आजचा जो प्रोग्राम आहे तो खूप जबरदस्त असणार आहे आणि आपला जो आजचा प्रोग्रामचा विषय आहे तो म्हणजे मॅजिकल वे टू सेट गोल्स. आपले लक्ष्य निश्चित करण्याची जादुई पद्धती. आता आपल्याला बरेचदा जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी मिळवायच्या असतात, बऱ्याचशा गोष्टी अचीव्ह करायच्या असतात किंवा आपल्या समस्या आपल्याला दूर करायच्या असतात. आणि आपल्याला हे पण माहिती असतं, की जर आपण आपलं काहीतरी गोल सेट केलं, लक्ष्य निश्चित केलं, तर आपल्याला तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो किंवा आपलं काम सोपं होऊ शकतं. किंवा आपण हे सुद्धा ऐकलेलं असतं, की आपल्याला गोल सेटिंग केली पाहिजे, लक्ष्य निर्धारित केले पाहिजे, त्याचे फायदे होतात. असं आपण बरेचदा ऐकलेलं असतं. या रिगार्डिंग आपण बरीचशी कधी-कधी काही पुस्तकं पण वाचलेली असतात, काही व्हिडिओ सुद्धा बघितलेले असतात. तरीसुद्धा आपल्याला प्रत्यक्षपणे आपण गोष्टी त्या केलेल्या नसतात. आणि बरेचदा काय होतं, की आपण असे काही जे व्हिडिओ बघतो, पुस्तकं वाचतो किंवा अशी काही माहिती वाचतो. तर त्याच्यामध्ये प्रोसेस तर दिलेली असते, की आपल्याला गोल कशाप्रकारे सेट केलं पाहिजे. प्रोसेस दिलेली असते, पद्धत दिलेली असते, प्रभावी पद्धती पण सांगितलेल्या असतात. आता आपण आजच्या प्रोग्राममध्ये काही पद्धती पण बघणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे काही प्रत्यक्ष उदाहरणं सुद्धा आपल्याला सांगितली जाणार आहेत. आणि अशी काही उदाहरणं आहेत, की ही जी आपण डायरेक्टली लिहून घेऊ शकता. असे काही 15 ते 20 उदाहरणं असणार आहेत, की डायरेक्टली आपण ते गोल स्वतःसाठी पण लिहून घेऊ शकता. म्हणजे अशा काही कॉमन गोष्टी असतात, की ज्या जीवनामध्ये सर्वांना पाहिजे असतात, सर्वांना. अशा काही कॉमन गोष्टी असतात, की ज्या जीवनामध्ये सर्वांना आवश्यक असतात. तर असे काही कॉमन गोलची उदाहरणं आहेत, की जी आपण डायरेक्टली आहे तशी लिहून घेऊ शकता. आणि आजच्या प्रोग्रामला आपण सुरुवात करत आहोत. आणि जे कोणी YouTubeवरती हा प्रोग्राम बघत असतील, त्यांनी हा पूर्णपणे प्रोग्राम, हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. यातून आपल्याला अशा काही गोष्टी माहीत पडतील, की ज्या गोष्टी आपलं जीवन सकारात्मकपणे बदलवण्यासाठी आपल्याला अत्यंत कामाला येतील किंवा आपल्याला जीवनामध्ये ज्या काही गोष्टी अचीव्ह करायच्या असतील, त्या मिळवण्यासाठी नक्कीच कामाला येतील. अशा प्रकारे गोष्टी आता इथं शेअर केल्या जाणार आहेत आजच्या प्रोग्राममध्ये. तर आता आपण प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आजच्या प्रोग्रामला सुरुवात करत आहोत, की जेणेकरून आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या एक चांगल्या प्रकारे लक्षात येतील आणि आपण डायरेक्टली लिहून घेऊ शकता. नोटबुक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, की नोटबुक आपल्याला सोबत जर ठेवलंत आपण, तर ते आपल्याला खूप चांगलं राहील. नोटबुकमध्ये आपण हे जे काही गोल्स आहेत, ते डायरेक्टली आपण लिहून घेऊ शकतो. तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विश्वास बदला, आयुष्य बदला या कार्यक्रमाच्या 16व्या दिवसामध्ये. जे लोकं YouTubeवरती हा प्रोग्राम बघत असतील, त्यांच्या माहितीसाठी सांगायचं म्हणजे आम्ही दर महिन्याला एक 21 दिवसाचा कार्यक्रम घेत असतो. विश्वास बदला, आयुष्य बदला. त्याच्यामधला हा 16 दिवसाचा प्रोग्राम आहे आणि हा विषय जो आहे, की गोल आपला निश्चित करणे, हा विषय प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. प्रत्येकासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. त्याच्यामुळं आपण हा जो व्हिडिओ आहे किंवा हा प्रोग्राम आहे सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत. तर आता आपण सुरुवात करूया प्रोग्रामला. तर याच्यामध्ये आता मग आपण बघू शकतो, मॅजिकल वे टू सेट गोल्स म्हणजे लक्ष्य निश्चित करण्याची जादुई पद्धत. तर जादुई पद्धत म्हणजे नक्की काय, की आपण बरेचदा आपले गोल सेट केलेले असतात किंवा लिहिलेले सुद्धा असतात. परंतु आपण आपले जे लक्ष्य आहेत किंवा आपले जे गोल आहेत, ते अशा पद्धतीने लिहायचे. अशा पद्धतीने ते लिहायचे आहेत, की एक आपला जर एक गोल पूर्ण झाला, आपलं जर एक लक्ष्य पूर्ण झालं, तर त्याच्यामुळे आपलं दुसरं लक्ष्य पूर्ण होऊ शकतं. दुसरं लक्ष्य आपलं पूर्ण झालं, तर त्याच्यामुळे तिसरं लक्ष्य पूर्ण होऊ शकतं. म्हणजे असे जेव्हा आपण एक एक गोल अचीव्ह करत जाणार पुढं, तर त्याच्यानंतरचा जो आपला गोल असतील किंवा इतर बाकीचे जे आपले गोल्स असतील किंवा बाकीचे लक्ष्य असतील, ते सुद्धा आपल्याला पूर्ण व्हायला त्याच्यामुळे मदत होते. किंवा काही गोल्स असे असतात, की आपलं एखादं लक्ष्य पूर्ण झालं, आपला एखादा गोल्स पूर्ण झाला, तर बाकीचे गोल्स हे ऑटोमॅटिक पूर्ण होतात. म्हणजे याला म्हणतात एक मॅजिकल वे किंवा मॅजिकल पद्धत, जादुई पद्धत त्याला म्हणतात. तर अशा पद्धतीने आपण गोल्स सेट करायचे असतात, की जेणेकरून आपल्याला एक चांगल्या प्रकारचा आत्मविश्वास सुद्धा मिळतो. आणि आपण प्रोग्रामच्या मध्ये जो विषय बघितला होता,
की आपल्याला जे आपले गोल सेट केल्यानंतर किंवा लिहिल्यानंतर दुसरी गोष्ट करायची असते ती म्हणजे मनामध्ये संपूर्णपणे विश्वास निर्माण करणे, की आपण जे ठरवलेलं आहे किंवा आपले जे गोल्स आहेत ते आपण अचीव्ह करणारच किंवा त्या गोष्टी आपल्याला मिळणारच. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने गोल आपले निश्चित करणार आहे, अशा पद्धतीने जेव्हा आपण आपले गोल्स निश्चित करणार आहे, तेव्हा मात्र गोल्स ठरवत असताना किंवा लिहित असतानाच आपल्याला एक जबरदस्त आत्मविश्वास आपल्या मनामध्ये निर्माण होणार आहे. म्हणजे जे आपलं काम आहे ते एकदम सोपं होणार आहे. तर आता आपण डायरेक्टली काय करणार आहोत, की आपल्याला ह्या विषयाबद्दल जास्त काही न सांगता, एक्सप्लेन न करता, आपण डायरेक्टली उदाहरणं बघणार आहोत. कारण काय की या विषयावरचे असंख्य व्हिडिओ YouTubeला उपलब्ध असतात. त्यात पद्धती पण दिलेल्या असतात. कशा पद्धतीने आपण चांगल्या प्रकारे गोल सेट केलं पाहिजे. कशाप्रकारे आपण गोल सेट करू शकतो. त्यासाठी कुठल्या-कुठल्या गोष्टी आपण महत्त्वाच्या लक्ष दिलं पाहिजे. त्या बऱ्याचशा गोष्टी YouTubeला पण असतात. परंतु आपल्याला इथे डायरेक्टली उदाहरणं बघायला मिळणार आहेत. ही उदाहरणं आपण ही डायरेक्ट आपण नोटबुकमध्ये लिहू शकता किंवा इन केस एखाद्याकडे नोटबुक नसेल तर त्याने स्क्रीनशॉट वगैरे काढू शकता. पण पण महत्त्वाचं म्हणजे हे जे उदाहरणं आहेत, ही काही कॉमन उदाहरणं आहेत आणि ज्या गोष्टी सध्याच्या काळामध्ये प्रत्येकासाठी आवश्यक आहेत. अशी जवळपास 15 ते 20 उदाहरणं आहेत. तर आपण हे डायरेक्टली स्वतःचे गोल म्हणून सुद्धा हे लिहू शकता. स्वतःचा गोल म्हणून. तर डायरेक्ट आपण उदाहरणांनी सुरुवात करणार आहोत आणि त्याचं थोडं आपण एक्सप्लेनेशन सुद्धा बघणार आहोत. आणि ही अतिशय एक जबरदस्त पद्धत आहे आणि आपल्याला या पद्धतीमुळे अशा पद्धतीने आपण आपले गोल सेट केलेत किंवा लिहिलेत, तर आपल्याला एक जादुई फायदा होणार आहे. आणि काही गोल्स जसं की आपण आता उदाहरणं दाखवत आहोत, तर ते तुम्ही डायरेक्टली स्वतःचे गोल म्हणून सुद्धा सेट करू शकता. डायरेक्टली वहीमध्ये लिहून घेऊ शकता. तर आपल्याला जे आपलं गोल सेट करायचे असतात किंवा लक्ष आपल्याला पाहिजे असतं, ठरवायचं असतं. तर आपण ते नोटबुकमध्ये लिहिणं गरजेचं आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे. याचं कारण म्हणजे काय, की जेव्हा आपण आपले गोल्स नुसतं मनामध्ये ठरवतो, त्यापेक्षा ते नोटबुकमध्ये लिहितो, तेव्हा ते साध्य होण्याची जी शक्यता आहे, ते मिळण्याची जी शक्यता आहे, ते 42% वाढते. म्हणजे फक्त आपले गोल्स लिहिल्यामुळं, वहीमध्ये उतरवल्यामुळं जर ते मिळण्याची शक्यता 42% वाढते. म्हणजे आपलं काम जर सोपं सोपं होत असेल, तर आपण आपले जे गोल्स आहेत ते नक्की लिहिले पाहिजेत. कारण आपल्या मनामध्ये असंख्य विचार चालू असतात आणि असं सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे, की आपल्या मनामध्ये, कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये 24 तासामध्ये 60,000 पेक्षा जास्त विचार येत असतात. त्याच्यामुळे आपण जरी आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असली ते ठरवलं असलं आणि ते फक्त नुसतं ठरवलं विचारांमध्ये, तर ती गोष्ट आपल्या लक्षातून निघून जाऊ शकते किंवा त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होऊ शकतं. परंतु आपण आपले गोल्स लिहिणं गरजेचं आहे. आता डायरेक्टली आपण ही उदाहरणं बघत आहोत आणि आपल्या लक्षात येईल, की जशी-जशी आपण उदाहरणं बघणार आहोत, तर पहिलं गोल आपण जेव्हा अचीव्ह करणार आहे, तेव्हा आपलं दुसरं गोल त्याच्या पुढचं जे गोल आहे ते सुद्धा अचीव्ह व्हायला मदत होणार आहे. म्हणजे आणि ह्यातले काही गोल्स असे आहेत, की एखादा गोल जरी अचीव्ह झाला आपला, तरी सुद्धा बाकीचे जवळपास सगळेच गोल अचीव्ह होऊ शकतात. तर आता आपण ही उदाहरणं आहेत. वरती आपल्याला असं टायटल टाकायचं आहे बरं का. म्हणजे आपण हे नोटबुकमध्ये गोल आपल्याला लिहायचे आहेत आणि वरती असं आपल्याला एक टायटल टाकायचं आहे. माय गोल्स किंवा माय माइंड्स स्ट्राँग बिलीफ म्हणजे माझी लक्ष्य किंवा माझ्या मनाचे दृढ विश्वास असं आपल्याला वरती टायटल टाकायचं आहे नोटबुकमध्ये. आणि शक्यतो आपण एक मोठी फुलस्केप नोटबुक जर केलीत त्याच्यामध्ये जर गोल्स लिहिले तर आपल्याला तर चांगलं राहणार आहे. सध्या आपण काय करायचं की एकाखाली एक असे गोल लिहायचे आहेत असं टायटल टाकून वरती. परंतु नंतर आपण काय करायचं आहे की सेपरेटली प्रत्येक पेजवरती फक्त एकच गोल लिहायचे वरती आणि त्या गोलचं आपण डिस्क्रिप्शन सुद्धा लिहू शकतो. म्हणजे जे 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 काही आपण एखादा गोल लिहिणार आहे, तर त्याचं आपल्याला काही विश्लेषण लिहायचं असेल, की नक्की ते गोल कसं पाहिजे किंवा अचीव्ह झाल्यानंतर आपली परिस्थिती कशी पाहिजे. तर ते सुद्धा आपण डिस्क्रिप्शन लिहू शकतो त्यामध्ये. एका-एका पेजवरती एक गोल लिहून. तर आता आपण डायरेक्टली उदाहरणं बघणार आहोत. तर प्रत्येक उदाहरण किंवा प्रत्येक गोल हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेषतः पहिले जे 15 ते 20 गोल आहेत, हे प्रत्येकासाठी कॉमन गोल असू शकतात. ते आपण डायरेक्टली स्वतःचा गोल म्हणून सुद्धा लिहू शकतो. तर आता आपण असं टायटल टाकायचं बघा प्रत्येकाने नोटबुकमध्ये आणि त्याच्या खाली गोल लिहायचे आहेत. पहिलं गोल बघा, सर्वांसाठी गरजेचं आहे ही गोष्ट. मनस्थिती नेहमीच चांगली व प्रसन्न ठेवणे. आता तुकाराम महाराजांनी जे म्हटलेलं होतं, की "मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण."
याचा अर्थ जर आपल्याला समजला तर आपल्या लक्षात येईल की मन सातत्याने प्रसन्न ठेवण्याने काय फायदे होतात. किंवा आपण जे उदाहरण ऐकलेलं होतं की जन्मताच दोन्ही हातपाय नसलेला जो व्यक्ती होता, निक विजूसिक, ऑस्ट्रेलियाचा निक विजूसिक, त्याने सातत्याने मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रसन्न राहण्याचा निश्चय केला. आणि त्याच्या जीवनामध्ये अशी काही चमत्कार घडला की दोन्ही, आपण ते उदाहरण बघितलेलं आहे किंवा आपण युट्यूबला सुद्धा टाकू शकता, निक विजूसिक. तर त्याने दोन्ही जन्मताच हातपाय नसताना सुद्धा जर जीवनामध्ये सर्व काही मिळवलेले आहे, पाहिजे एवढा पैसा मिळवलेला आहे, किंवा तो एक इंटरनॅशनल मोटिवेशनल स्पीकर आहे, किंवा परिवार मिळवलेला आहे, किंवा आरोग्य चांगलं मेंटेन केलेलं आहे, तर आपण सर्व काही मिळू शकतो. आणि हे जे पहिलं गोल आहे, मनस्थिती नेहमी चांगली व प्रसन्न ठेवणे, तर हे हे जर गोल आपलं अचीव्ह झालं किंवा सातत्याने जर अचीव्ह होत राहिलं, तर आपले बाकीचे जे काही सगळे गोल आहेत ते सुद्धा ऑटोमॅटिकली अचीव्ह होतात, किंवा त्याला आपल्याला सपोर्ट भेटतो. आणि हे जे गोल आहे पहिलं, ते सर्वात महत्वाचं आहे. आणि सुरुवातीला आपल्याला मनस्थिती आपली प्रसन्न ठेवण्यासाठी, चांगली ठेवण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात थोडेफार सुरुवातीला. म्हणजे की जसं काही चांगल्या नैसर्गिक वातावरणात मोकळ्या हवेत फिरायला जाणे असेल, किंवा आपल्या आवडीचा एखाद्या हॉबीज असेल, काही पेंटिंग आवडतं आपल्याला, कविता लिहायला आवडतात, किंवा काही लिखाण आवडतं, किंवा काही लहान मुलांसोबत खेळणं असेल, किंवा अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला मनापासून आवडतात, ते आपण करून सुरुवातीला आपलं मन प्रसन्न ठेवू शकतो. तर हे पहिलं गोल आहे आणि हे सर्वात महत्वाचं गोल आहे, आणि ही गोष्ट प्रत्येकासाठी गरजेची आहे. तर आपण हे प्रत्येकाने नोटबुक मध्ये लिहायचं आहे, मनस्थिती नेहमी चांगली व प्रसन्न ठेवणे. आता इथून पुढे थोडं थोडं आपण पटपट पटपट बघणार आहोत, की कारण काही 20 ते 25 गोल्स आहेत टोटल. दुसरं गोल आहे नेहमीच चांगले, सकारात्मक व आवश्यक विचार करणे. ह्या पहिल्या 15 ते 20 गोष्टी आहेत त्या आपण डायरेक्टली लिहून घेऊ शकता, स्वतःचे गोल म्हणून, कारण हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. प्रत्येक आपल्या लक्षात येईल ते. दुसरं गोल, नेहमीच चांगले, सकारात्मक व आवश्यक विचार करणे. आता सध्याच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीला किंवा जगातल्या प्रत्येक व्यक्तीला या गोष्टीची गरज आहे, की आपल्या मनामध्ये नेहमी चांगले विचार आले पाहिजेत, सकारात्मक विचार आले पाहिजेत, किंवा ज्या विचारांची आपल्याला खऱ्या अर्थाने गरज आहे किंवा आवश्यकता आहे असे विचारच आपल्या मनामध्ये आले पाहिजेत. तर आपण असं आपलं एक हे गोल, दुसरं गोल म्हणून लिहू शकतो. अशा प्रकारे आपण हे आपलं गोल लिहू शकतो. तर बघा, ज्यांनी कोणी प्रोग्राम हुशारीने जॉईन केलेला असेल त्यांना आपण सांगू इच्छितो की पहिला असं आपण हे टायटल लिहायचंय, माझे लक्ष किंवा माझ्या मनाचे दृढ विश्वास, माय गोल्स, माय माइंड स्ट्रॉंग बिलीफ, असं नोटबुक मध्ये टायटल टाकायचंय. त्यानंतर आपल्याला असं 1 बाय 1 असे गोल लिहायचे आहेत. पहिलं गोल आहे मनस्थिती नेहमीच चांगली व प्रसन्न ठेवणे. ज्या गोष्टी प्रत्येकासाठी आवश्यक आहेत अशा गोष्टी आपल्याला इथं असेच गोल आपण दाखवत आहोत. आणि सुरुवातीचे जे 15 ते 20 मिनिटं गोल, 15 ते 20 गोल आहेत, एक आपण कॉमन गोल म्हणून सेट करू शकता, म्हणजे आपले गोल्स म्हणून आपण लिहू शकता. मनस्थिती नेहमी चांगली व प्रसन्न ठेवणे, पहिलं गोल आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर दुसरं गोल आहे नेहमीच चांगले, सकारात्मक व आवश्यक विचार करणे. आता हे सुद्धा प्रत्येकासाठी गरजेची गोष्ट आहे सध्याच्या काळामध्ये, की नेहमीच चांगले, सकारात्मक आणि आवश्यक विचार आपल्या मनामध्ये आले पाहिजेत किंवा आपण केले पाहिजेत. तर अशा प्रकारे आपलं हे, आणि ही गोष्ट प्रत्येकासाठी गरजेची आहे सध्याच्या काळामध्ये, कारण कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही विचारापासूनच होत असते. आणि सुरुवातीला जर आपले विचारच चांगले असतील, सकारात्मक असतील, किंवा आवश्यक विचार जर मनामध्ये येत असतील, तर आपल्याला बऱ्याचशा समस्या आपण टाळू शकतो, किंवा चांगली परिस्थिती निर्माण करू शकतो, ती टिकवून ठेवू शकतो. तिसरं गोल आहे बघा, नेहमीच चांगल्या, सकारात्मक व आवश्यक कल्पना करणे. ही सुद्धा बघा प्रत्येकासाठी आवश्यक गोष्ट आहे, की आपल्या मनामध्ये किंवा नेहमी चांगल्या कल्पना आल्या पाहिजेत, चांगल्या, सकारात्मक आणि आवश्यक ज्या कल्पना आहेत त्या आल्या पाहिजेत. त्या जर कल्पना आपल्या मनामध्ये आल्या, म्हणजे चांगले विचार पण आले, चांगल्या कल्पना पण सातत्याने येत राहिल्या, तर जीवनामध्ये चमत्कार होऊ शकतो, नक्कीच चमत्कार होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला असे गोल सेट करणं गरजेचं आहे, की ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्याच्याबद्दलच आपण जास्तीत जास्त विचार करायचा आहे, किंवा अशा प्रकारचे आपले लक्ष आपल्याला निर्धारित करायचे, की ज्याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. तर असं आपण हे प्रत्येक उदाहरण आपण नोटबुक मध्ये लिहायचं आहे, की जेणेकरून आपल्याला एक हे सुरुवातीचे 15-20 गोल आहेत ते सर्वांसाठी कॉमन असले पाहिजेत गोल, किंवा असतात. त्यानंतर बघा एक चौथं गोल आहे, ते म्हणजे गरजेनुसार फक्त नॉर्मल, योग्य व आवश्यक तीच कृती करणे. आता बरेचदा हे पण महत्वाचं आहे आपल्यासाठी, की आपल्याला
मनामध्ये बरेचसे विचार येत असतात, बऱ्याचशा कल्पना आपण करत असतो. आणि अशा अशा पण काही कल्पना आपल्या मनामध्ये येत असतात, की जरी त्या कल्पना पॉझिटिव्ह असल्या, सकारात्मक असल्या, तरी त्याची काही गरज नसते आपल्याला. म्हणजे त्याप्रमाणे काही कृती करायची गरज नसते. आपण मग असं पण एक आपलं गोल सेट केलं पाहिजे, की आपण गरजेनुसार फक्त नॉर्मली म्हणजे ज्या गोष्टी योग्य आहेत, नॉर्मल आहेत, त्या आवश्यक आहेत त्याच कृती आपण केल्या पाहिजेत. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, की आपल्याला जर असं हे जर प्रत्यक्षामध्ये जमलं, तर आपण बऱ्याचशा विनाकारणच्या ज्या गोष्टी आहेत त्या टाळू शकतो. किंवा ज्या गोष्टी आवश्यक आहेत तेच त्या केल्यामुळेच आपल्याला एकतर आपल्याला त्याचा फायदाच पण होणार आहे किंवा बाकीच्या वेळेमध्ये आपण रिलॅक्स राहू शकतो किंवा अशा काहीतरी ऍक्टिव्हिटी करू शकतो, की ज्याच्यामुळे आपलं मन प्रसन्न राहणार आहे. अशा पण ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो. तर जर आपण बघत असाल तर आपण जे वन बाय वन बघतोय, तर जे तुम्ही एखादा गोल तुमचा अचीव्ह झाला, की जसं म्हटल्याप्रमाणे हे पहिले जर गोल आपण अचीव्ह केलं किंवा सातत्याने अचीव्ह होत राहिलं, तर या बाकीचे जे गोल्स आहेत आपले ते सुद्धा ऑटोमॅटिकली अचीव्ह होत आहेत किंवा एखादा गोल तुमचा अचीव्ह झाल्यानंतर त्याच्या पुढचं जे गोल आहे ते सुद्धा ऑटोमॅटिक अचीव्ह होत आहे. अशा प्रकारे गोल सेट करायचे असतात किंवा अशा पद्धतीने लिहून घ्यायचे आहेत वन बाय वन. तर याला म्हणतात एक मॅजिकल पद्धत, की एक गोल आपलं पूर्ण झालं, तर आपली बाकीचे जे गोल्स आहेत ते पूर्ण झाले पाहिजेत किंवा त्याला सपोर्ट भेटला पाहिजे. त्याला म्हणतात म्हणजे जादुई पद्धत त्याला म्हणतात. पाचवा आहे कोणतीही गोल आपला पाचवा, कोणतीही गोष्ट नेहमीच एकदम सहजपणे व जास्तीत जास्त आत्मविश्वासाने करणे. आता आपण असं असं हे पण गोल प्रत्येकासाठी गरजेचं आहे बघा, की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जीवनामध्ये करायच्या असतात किंवा करत असतो आपण आणि काही गोष्टी अशा असतात की आपल्याला सातत्याने करायच्या असतात. किती आपल्याला जर कंटाळा आला किंवा किती आपल्याला असे एखाद्या गोष्टीची भीती वाटत असते कधी काही गोष्टींची, तरी त्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात किंवा काही गोष्टी करणं अपरिहार्य असतं. मग त्यासाठी आपण काय करायचं, की अशा प्रकारे आपले गोल सेट करायचे, की कोणती गोष्ट आपण जेव्हा जेव्हा पण करणार आहे, तेव्हा ती एकदम सहजपणे आपण करणार आहे किंवा जास्तीत जास्त आत्मविश्वासाने करणार आहे, एकदम कम्फर्टेबली करणार आहे. असं पण आपण गोल सेट केल्यानंतर त्याचा पण आपल्याला प्रत्येक गोष्ट करण्यामध्ये फायदा होणार आहे. आता बघा 6वा गोल आहे, दररोज रात्री एकदम नैसर्गिक, शांत, खोल, गाढ, व्यवस्थित, आरोग्यदायी व आनंददायी झोप मिळवणे. आता ही बघा की ही जी झोपेची गरज ही ही जगातील प्रत्येक व्यक्तीला आहे. म्हणजे असा कुठलाही व्यक्ती नाही की ज्याला झोपेची आवश्यकता नाही. प्रत्येकाला एक चांगल्या क्वालिटीची झोप मिळण्याची गरज आहे आणि सध्याच्या काळामध्ये जर आपण बघितलं, तर सध्याच्या आधुनिक काळामध्ये किंवा अ, बऱ्याच लोकांचं जे रुटीन आहे, डेली रुटीन ते बदलल्यामुळं अस्ताव्यस्त झालंय आपण असं म्हणू शकतो. त्याच्यामुळं झोपेची क्वालिटी बिघडलेली आहे किंवा कोणत्याही वेळेमध्ये झोप झोप घेण्यामुळं जी नैसर्गिक झोप असते, ती बऱ्याच लोकांना शांत, गाढ झोप मिळत नाही किंवा चांगल्या क्वालिटीची झोप मिळत नाही. तर चांगल्या क्वालिटीची जर झोप एखाद्या व्यक्तीला मिळाली किंवा नैसर्गिक झोप मिळाली, तर त्या झोपेमुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये असे काही चमत्कार होऊ शकतात, की जेव्हा एखाद्या व्यक्तीला चांगल्या क्वालिटीची झोप सातत्याने मिळते, तेव्हा ऑटोमॅटिकली त्याच्या शरीराला आणि मनाला जी नैसर्गिकपणे विश्रांती मिळणं गरजेचं असतं, ती त्याला मिळते. आणि खऱ्या अर्थाने आपण मन तेव्हाच आपलं शांत राहू शकतं, की जेव्हा आपल्याला चांगल्या क्वालिटीची झोप मिळते, सहजपणे. म्हणजे बाकी आपल्याला जास्त काही करावं लागत नाही आपलं मन शांत ठेवण्यासाठी, प्रसन्न ठेवण्यासाठी. तर चांगल्या क्वालिटीची झोप भेटली तर. त्याच्यामुळे आपली निर्णय क्षमता वाढते, योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि बऱ्याचशा गोष्टी अशा असतात, की ज्या आपल्याला लगेच समजतात किंवा आपलं कॉन्सन्ट्रेशन लेव्हल वाढते, एकाग्रता वाढते आपली, स्मरणशक्ती चांगली राहते. असे बरेचसे फायदे होत असतात चांगल्या झोपेमुळे. तर आपण हे सुद्धा आपलं एक गोल सेट केलं पाहिजे किंवा ज्या लोकांना काही झोपेच्या समस्या आहेत किंवा काही बऱ्याच लोकांच्या गोळ्या वगैरे चालू असतात, त्यांनी सुद्धा हे गोल सेट केलं पाहिजे. किंवा बरेचसे असे लोक असतात की ज्यांना झोप लागत असते, परंतु ती चांगल्या क्वालिटीची झोप नसते, शांत झोप लागत नसते. आपलं जर हे गोल अचीव्ह झालं तरी सुद्धा आपल्याला जे बाकीचे गोल्स आहेत ना आपले, तर ते पूर्ण व्हायला सुद्धा याच्यामुळे मदत होणार आहे, फक्त एकाच गोष्टीमुळं. जर एखाद्याला चांगल्या क्वालिटीची झोप रोज मिळाली, तर त्याचे बाकीचे गोल्स आहेत, ते सुद्धा पूर्ण व्हायला अशा काही प्रकारे मदत होणार आहे, की ती आपण कल्पना करू शकत नाही. म्हणजे अशा प्रकारे गोल आपण सेट करायचे की एखादा गोल जरी पूर्ण झाला, त्याच्यामुळे बाकीचे गोल्स पूर्ण होणार आहेत किंवा बाकीचे सर्व गोल्स पूर्ण होऊ शकतात किंवा एकमेकांना सपोर्ट होईल. अशा प्रकारचे गोल आपण सेट करायचे की त्याला म्हणतात एक मॅजिकल पद्धत किंवा जादुई पद्धत. तर आपण सर्वांनी हा प्रोग्राम पूर्णपणे बघायचा आहे किंवा विशेषतः जे लोक हा YouTube वरती व्हिडिओ बघत असतील, त्यांनी हा संपूर्ण 1 ते सव्वा तासाचा प्रोग्राम आहे पूर्णपणे बघायचा आहे, की जेणेकरून आपल्याला जीवनामध्ये अत्यंत फायदा होणार आहे या गोष्टींचा. 7वं गोल आहे
100% चांगले व एकदम उत्तम मानसिक आरोग्य प्राप्त करणे. आता या गोष्टीची प्रत्येकाला गरज आहे आजकाल, आणि आपण जर बघितलं तर असा एक सुद्धा व्यक्ती नसेल जगामध्ये, किंवा फारच कमी लोक असतील की ज्यांना कुठल्याही प्रकारे काही मानसिक ताणतणाव नाही, किंवा स्ट्रेस नाही, किंवा काहीतरी थोडं मनामध्ये निगेटिव्ह विचार येत नाहीत, असा कुठलाही व्यक्ती जवळपास नसेल जगामध्ये. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मानसिक स्तरावरती मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे सध्याच्या काळामध्ये. त्याच्यामुळे जर आपण अशा प्रकारे आपण गोल सेट करू शकतो. संपूर्णपणे मानसिक आरोग्य म्हणजे काय, की आपलं मन नेहमी प्रसन्न राहतं, आनंदी राहतं, किंवा विनाकारण कुठलंही कारण नसेल तरी आनंदी राहू शकतं आपलं मन, किंवा आपल्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार येतात, चांगले विचार येतात, किंवा इतरांविषयी आपल्या मनामध्ये चांगली भावना असते, किंवा आपल्याला चांगल्या क्वालिटीची झोप लागते. मन प्रसन्न असेल ना खऱ्या अर्थाने, किंवा मानसिक आरोग्य जर आपलं चांगलं असेल तरच आपल्याला चांगल्या क्वालिटीची झोप लागू शकते. तर याचा अर्थ काय, की मानसिक स्तरावरती आपल्याला बऱ्याच लोकांना, जास्तीत जास्त लोकांना आज खूप सुधारणा करणं गरजेचं आहे, इम्प्रुव्हमेंट करणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या मानसिक आरोग्य जे आहे ते सुद्धा आपण एक चांगल्या प्रकारचं मेंटेन केलं पाहिजे, किंवा ते मिळवण्याचं आपण लक्ष्य निर्धारित केलं पाहिजे. तर हे जे गोल्स आहेत ते सगळे कॉमन गोल आहेत, तर आपण लिहून घेऊ शकता सर्वांनी ते. 8वं गोल आहे बघा, की 100% चांगले व एकदम उत्तम शारीरिक आरोग्य प्राप्त करणे. आता जर आपलं मानसिक आरोग्य जर चांगलं असेल, किंवा त्याच्यामध्ये सुधारणा झाली, तर ऑटोमॅटिकली आपलं शारीरिक आरोग्य चांगलं व्हायलाही मदत होणार आहे. आणि 100% आरोग्य म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीला कुठलीही समस्या असेल, त्या समस्येवरती जगामध्ये उपाय असेल, उपचार असेल किंवा नसेल, किंवा आपण असे बरेचसे लोक बघितलेत की जगामध्ये कुठं उपचार नसताना सुद्धा ते बरे झालेले आहेत आपल्या मानसिक शक्तीचा वापर करून, ठीक झालेले आहेत मदत. तर आपण 100% चांगलं व एकदम उत्तम आरोग्य प्राप्त करण्याचा, शारीरिक आरोग्य प्राप्त करण्याचा आपण गोल निश्चित करू शकतो, संकल्प करू शकतो. 100% म्हणजे काय, की आपलं संपूर्ण अंतर्बाह्य शरीर, डोक्याच्या केसापासून पायापर्यंत संपूर्ण आतून बाहेरून शरीर एकदम चांगल्या स्थितीमध्ये आहे, चांगल्या नैसर्गिक स्थितीमध्ये आहे, किंवा शरीराचं सर्व फंक्शनिंग चांगल्या प्रकारे होत आहे. शरीराचे सर्व भाग, शरीराचे सर्व अवयव, शरीराचा प्रत्येक भाग एक चांगल्या प्रकारे सुस्थितीमध्ये आहे, चांगल्या स्थितीमध्ये आहे. शरीराच्या शारीरिक मानसिक क्षमता चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह आहेत. त्याला म्हणतात 100% आरोग्य. तर असं आपण प्रत्येक गोलचं विश्लेषण पण लिहू शकतो. त्यासाठी आता काय करायचं, की आता आपण फक्त गोल्स वन बाय वन लिहायचे आहेत. नंतर आपण प्रत्येक पेज वरती एक गोल लिहायचा आहे, त्याचं विश्लेषण लिहायचं आहे आपल्याला, आणि नंतर त्याच्यामुळे सुद्धा अजून आपल्याला एक चांगल्या प्रकारे मदत होणार आहे प्रत्येक गोल अचीव्ह करण्यासाठी. म्हणजे जो आपला विश्वास आहे, आपला जो आत्मविश्वास आहे, तो गोल लिहितानाच अशा प्रकारे आपण हाय लेवलला न्यायचा आहे, की आपल्याकडून ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या ऑटोमॅटिकली घडू शकतील, किंवा एकदम सहजपणे घडू शकतील. अशा प्रकारे आपण हे गोल आपले लिहायचे आहेत. त्यानंतर 9वं गोल काय, की शारीरिक आणि मानसिक क्षमता जास्तीत जास्त वाढवणे. आता आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला गरज आहे, की आपण आपल्या शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता जास्तीत जास्त वाढवल्या पाहिजेत. कारण आता बरेचसे असे लोक आहेत, की ज्यांना सारखी सारखी त्यांची चिडचिड होत असते. कुठलं म्हणजे, आणि अशा काही लोक आहेत, की ज्यांना विनाकारण सुद्धा चीड येत असते कुठल्या एखाद्या परिस्थितीमुळे, एखाद्या घटनेमुळे, किंवा काही मनात लोकांना जास्त राग येण्याची सवय असते, किंवा इतरांविषयी काही अनावश्यक विचार करणे, अशा पण सवय असतात. तर अशा बऱ्याचशा सवयी असतात, की ज्या, किंवा शारीरिक क्षमता पण अशा बऱ्याच लोकांना असतात, की ज्या वाढवण्याची गरज असते, शारीरिक क्षमता. की जसं की काही लोकांना आरोग्याच्या समस्या असतात, तर त्यांनी तर ते चांगलं आरोग्य प्राप्तीचं आपलं लक्ष निश्चित केलं पाहिजे. तरी पण ज्यांना आरोग्य समजा चांगलं आहे, तर ते लोक सुद्धा त्यांच्या ज्या शारीरिक क्षमता आहेत किंवा मानसिक क्षमता आहेत, ते वाढवण्याचा गोल निश्चित करू शकतात. उदाहरणार्थ, की जर आपल्याकडे फक्त पाच पाच 5 मिनिटं चालण्याची क्षमता असेल, किंवा फक्त एका वेळेस फक्त अर्धा किलोमीटर किंवा एक किलोमीटर चालण्याची क्षमता असेल, तर ती क्षमता आपण 10 किलोमीटर पर्यंत वाढवू शकतो, 15 किलोमीटर पर्यंत वाढू शकतो, की आपण सलग 5-10 किलोमीटर 15 किलोमीटर चालू शकतो. किंवा आपण आपली धावण्याची क्षमता 2-3 किलोमीटर पर्यंत किंवा 4-5 किलोमीटर वाढवू शकतो, किंवा एखादं काम करण्याची आपली क्षमता आहे ती आपण काही पटीने वाढवू शकतो. अशा शारीरिक आणि मानसिक लेवलवरती आपल्या क्षमता वाढवता येतात. आणि आपण जे उदाहरण पण बघितलेलं होतं, की जे 171 दिवसांचा उपवास केलेला होता, जैन मुनी विराग सागरजी, तर त्यांनी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता अशा काही लेवलला वाढवलेल्या आहेत होत्या, की सलग 171 दिवस ते जर उपवास करू शकत असतील, काही न खाता फक्त पाणी पिऊन, ते पण रोज अर्धा लिटर फक्त पाणी,
तर एवढ्या आपण शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता या लेवलला सुद्धा वाढवू शकतो. 10वा गोल आहे एकाग्रता आणि स्मरणशक्ती जास्तीत जास्त वाढवणे. आता बघा या गोष्टीची सुद्धा प्रत्येकाला गरज आहे, की आपली जी एकाग्रता आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे, ते सध्याच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांना ही समस्या आहे, की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं नाही किंवा एकाग्रता नाही होत. त्याच्यामुळं बऱ्याचशा अशा समस्या येत असतात किंवा जे आपण म्हणतो ना मनामध्ये जे अतिविचार येतात किंवा ताणतणावाचे विचार येतात, निगेटिव्ह विचार येतात किंवा रात्री झोप लागत नाही. याचं कारण म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लेव्हल कमी झालेले असते, एकाग्रता कमी झालेली असते. आणि ही समस्या सुद्धा आपल्याला सोडवता येते. तर आपण असं गोल निश्चित केलं पाहिजे, की एकाग्रता आणि स्मरणशक्ती. तर ह्या दोन्ही गोष्टी अशा आहेत, की जेवढं आपण त्याच्यामध्ये जास्त त्याच्यामध्ये आपण अनलिमिटेड सुधारणा करू शकतो. म्हणजे आपण आपली जी एकाग्रता आहे, ती एकाग्रता ही किती वाढवू शकतो याला काही मर्यादा नाही किंवा आपण आपली जी स्मरणशक्ती आहे ती सुद्धा किती वाढवू शकतो याला पण काही मर्यादा नाही. असे पण काही आपल्याकडे लोक होऊन गेलेले आहेत, की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लेव्हल किंवा स्मरणशक्ती आपण जर बघितलं, की काही स्वामी विवेकानंद असतील किंवा जे आईन्स्टाईन म्हणतो आपण आईन्स्टाईन किंवा असे काही बरेचसे लोक होते, की ज्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती एवढ्या हाय लेव्हलची होती, की त्यांना काही एखादं पुस्तक असेल तर नुसतं पुस्तकाकडे बघितलं किंवा असं पुस्तक जरी चाललं तरी त्यांच्या ते लक्षात बसायचं किंवा एकदा वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात बसायचं. कमीत कमी वेळामध्ये त्यांचं ते वाचून व्हायचं पूर्ण किंवा आकलन क्षमता त्यांची जबरदस्त होती. 11वा गोल काय बघा, की प्रत्येकासाठी गरज आहे, की कोणतीही गोष्ट पारखण्याची व कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता जास्तीत जास्त वाढवणे. आता हे जे गोल आहेत ना आपण ते प्रत्येकाने सगळे गोल लिहून घ्यायचे आहेत. कारण अराउंड 18 गोल्स पर्यंत 18 ते 20 गोल पर्यंत जे गोल आहेत सगळे कॉमन गोल आहेत. ते कॉमन गोल आपले असले पाहिजे. सर्वांसाठी आपण सेम गोल जरी म्हटलं तरी चालतात. ते आपण आपले स्वतःचे गोल म्हणून आपण लिहून घ्यायचे आहेत. बघा कोणतीही गोष्ट पारखण्याची व कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता जास्तीत जास्त वाढवणं. आता सध्याच्या काळामध्ये या गोष्टीची खूप गरज आहे. कारण आपल्या आजूबाजूला एवढ्या काही गोष्टी घडत असतात किंवा जगभरामध्ये एवढ्या काही गोष्टी घडत असतात, की आपण अनावश्यक ठिकाणी बरेचसे लोकांची फसवणूक होत असते. आर्थिक फसवणूक होत असते किंवा बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन भेटत नाही कुठल्याही बाबतीमध्ये. म्हणजे आपल्या आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा इतर कुठल्या बाबतीत असेल, तर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही किंवा आपण चुकीच्या ठिकाणी पोहोचतो. याचं कारण म्हणजे काय असतं, की आपली कोणत्याही गोष्टीची पारख करण्याची किंवा जी आपली आकलन क्षमता असते ती जर कमी असेल, तर आपल्याला किंवा चांगली नसेल तर आपल्याला असे नुकसान होत असतं. बऱ्याच ठिकाणी आपलं नुकसान होत असतं किंवा एखादा निर्णय घेण्यामध्ये आपली चूक होत असते. त्याच्यामुळं आपण जर हे पण आपलं जर गोल गोल निश्चित केला, की कोणतीही गोष्ट पारखण्याची आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपण ही जास्तीत जास्त वाढवली पाहिजे आणि ते वाढवू शकतो आपण. त्यानंतर 12वा गोल आहे कोणत्याही परिस्थितीत आणि नेहमीच स्वतःला एकदम सुरक्षित ठेवणे. बघा आता हे जे गोल आहे ते सुद्धा प्रत्येकासाठी गरजेचं आहे. आता बऱ्याच लोकांना अशा वेगवेगळ्या प्रकारची भीती वाटत असते, की आपण जसं कधी-कधी काही पेपरमध्ये वाचत असतो किंवा टीव्हीवरती बातम्या वगैरे बघत असतो किंवा आपल्या आजूबाजूला अशा काही अनपेक्षितपणे घटना घडलेल्या असतात. तर प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये अशी काही ना काहीतरी असुरक्षिततेची भावना असते किंवा आपल्याला काही निगेटिव्ह विचार अधेमध्ये येत असतात किंवा काही लोकांना सातत्याने ते निगेटिव्ह विचार येत असतात. तर आपण प्रत्येक समस्येला हा उपाय तर असतोच किंवा प्रत्येक निगेटिव्ह जरी विचार आला तर त्याला सुद्धा आपण बाहेर काढू शकतो कायमसाठी. तर आपण अशा प्रकारे एक गोल सेट केलं पाहिजे की आपलं, की कोणत्याही परिस्थितीमध्ये नेहमीच स्वतःला एकदम सुरक्षित ठेवणे. कोणत्याही परिस्थितीमध्ये. हे जर आपण आपलं गोल सेट केलं किंवा त्याप्रमाणे काही अफर्मेशन असतो, ते पण जर आपण म्हटलं, की उदाहरणार्थ कोणत्याही परिस्थितीत आणि नेहमीच अ, मी एकदम सुरक्षित राहत आहे किंवा सुरक्षित असतो. कोणत्याही परिस्थितीत आणि नेहमीच मी एकदम सुरक्षित असतो किंवा मी नेहमीच एकदम सुरक्षित असतो. असं पण आपण जर अफर्मेशन जर म्हटलं सातत्याने किंवा एक गोल सेट केलं, तर आपल्याला त्याचा एकदम जबरदस्त फायदा होणार आहे. आता इथून पुढचे जे काही गोल्स आहेत, ते सुद्धा बघा, की ऑलमोस्ट सर्व लोकांना याची गरज असते. ते सुद्धा आपण बघत आहोत. ते सुद्धा आपण लिहून घेऊ शकता, की आपल्याला आपलं जे व्यक्तिमत्व आहे किंवा जी पर्सनॅलिटी आहे, की
प्रत्येकाला असं वाटतं की आपली जी पर्सनॅलिटी आहे ती चांगली असली पाहिजे किंवा म्हणजे अट्रॅक्टिव्ह असली पाहिजे किंवा स्मार्ट असली पाहिजे, कॉन्फिडंट असली पाहिजे. आपण तसं गोल सेट करू शकतो. जर सध्या कुठल्याही समस्या असतात आपल्या जीवनामध्ये आणि त्या समस्या दूर करण्यासाठी किंवा त्या पाहिजे त्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी आपण आपलं गोल ठरवू शकतो. आणि गोल ठरवलं तर त्या गोष्टी अचीव्ह होणं किंवा मिळणं हे निश्चितपणे शक्य आहे. तर आपण असं आपल्या व्यक्तिमत्त्वासाठी गोल सेट करू शकतो, की आपलं व्यक्तिमत्व जास्तीत जास्त चांगलं, स्मार्ट किंवा आकर्षक, कॉन्फिडंट बनलं पाहिजे. असं गोल आपण सेट करू शकतो. तर ही जी आपण काही उदाहरणं आता बघत आहोत ना, ही कॉमनली सर्वांसाठी गरजेची आहेत आणि आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात म्हणून ही उदाहरणं आता आपण दाखवत आहोत, की जेणेकरून आपल्याला एक आयडिया आली पाहिजे, की आपण कुठल्याही बाबतीमध्ये आपले गोल सेट करू शकतो. त्यानंतर बघा, की बऱ्याच लोकांना नातेसंबंधामध्ये समस्या असते. बऱ्याच लोकांना नातेसंबंधामध्ये समस्या असतात किंवा काही लोकांचे अगोदर पूर्वी एखाद्या व्यक्तीचे नातेसंबंध चांगले होते, परंतु काही कारणामुळे ते नातेसंबंध खराब झालेले आहेत किंवा सध्याच्या काळामध्ये काय झालेलं आहे, की बऱ्याचशा लोकांनी नातेसंबंधांपेक्षा आर्थिक प्रगतीला किंवा पैशाला जास्त महत्त्व दिल्यामुळं नातेसंबंधही ऑलमोस्ट प्रत्येक फॅमिलीमध्ये आता पहिल्यासारखे नातेसंबंध राहिले नाहीत. परंतु आपली जर अशी इच्छा असेल, की आपण आपले नातेसंबंध एखाद्या व्यक्तीसोबत चांगले होते आणि आपल्या खूप आठवणी असतात त्यांच्यासोबत आणि जर आपल्याला असं वाटत असेल, की आपले नातेसंबंध आपण चांगले केले पाहिजेत आणि आपली जर इच्छा असेल, तर अशा अशा प्रकारे आपण आपलं गोल सेट करू शकतो. गोल सेट करून त्या दृष्टीने अशा काही गोष्टी करता येतात, की निश्चितपणे आपले जे नातेसंबंध ते परत पहिल्यासारखे चांगले होऊ शकतात. म्हणजे सर्व काही गोष्टी पॉसिबल आहेत, की आपली मानसिक शक्ती जेव्हा आपण बद्दल जेव्हा जाणून घेतो जास्तीत जास्त, तेव्हा आपल्याला खात्री होते, की सर्व काही गोष्टी किंवा आपल्याला एक विश्वास येतो, की सर्व काही पॉसिबल आहे. आणि आपल्या विचारांमध्ये किंवा कल्पनेमध्ये एवढी काही ताकद आहे, की सर्व काही आपण मिळवू शकतो. फक्त आपल्याला त्या दृष्टीने ते मनावरती घेणं गरजेचं असतं किंवा आपण काही ना काहीतरी प्रयत्न करणं करणं गरजेचं असतं. आता बघा, की हे पण गोल प्रत्येकासाठी गरजेचं आहे बघा, की एकदम चांगली, उत्तम, परिपूर्ण व आदर्श कौटुंबिक स्थिती प्राप्त करणे. आता इथे ब्रॅकेटमध्ये लिहिल्याप्रमाणे म्हणजे ही ही जी गोष्ट आहे, आपली जी चांगली जी स्थिती आहे कुटुंबाची, ती प्राप्त आपल्याला जर करायची असेल, एक चांगल्या प्रकारचं आपली स्थिती असली पाहिजे. उत्तम, परिपूर्ण आणि आदर्श म्हणजे कुटुंबाची स्थिती असली पाहिजे किंवा आपल्या फॅमिलीकडे किंवा कुटुंबाकडे बघून बाकी लोकांनी आदर्श घेतला पाहिजे. अशी जी स्थिती आहे, ती जर आपल्याला प्राप्त करायची असेल, तर आपल्याला एक व्यवस्थितपणे ठरवणं गरजेचं आहे किंवा ते थोडं एक काही त्याचं विश्लेषण आपण लिहिणं गरजेचं आहे नोटबुकमध्ये. आता आपल्यापैकी अशी कोणाला जर काही परिस्थिती निर्माण करायची असेल, तर आपल्याला त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला सांगण्यात येईल आमच्याकडून, की कशाप्रकारे आपण हे लिहिलं पाहिजे किंवा कशाप्रकारे विश्लेषण लिहिलं पाहिजे, की नक्की एक चांगलं किंवा उत्तम, परिपूर्ण किंवा आदर्श कुटुंब म्हणजे काय? किंवा ते ते कसं असू शकतं? म्हणजे त्या कुटुंबाची स्थिती असेल, घरातली स्थिती असेल, घरातलं वातावरण असेल, घरातील प्रत्येक व्यक्तीचे एकमेकांशी जे संबंध असतील, ते कशा प्रकारचे असले पाहिजे. जसं आपण त्याचं बरेचसं असं एक डिस्क्रिप्शन किंवा विश्लेषण लिहू शकतो. तर आपल्यापैकी कोणाला या बाबतीमध्ये काही मदत पाहिजे असेल, तरी सुद्धा आपण आम्हाला सांगू शकता. तर या बाबतीमध्ये आपण आपल्याला नक्कीच मार्गदर्शन केलं जाणार आहे. आता आपण बघू शकतो हे आर्थिक प्रगतीसाठी, की आता प्रत्येक बाबतीतली उदाहरणं इथं आहेत आणि हे कॉमन ज्या गोष्टी आहेत त्या आपण डायरेक्टली लिहू शकतो. आता हे 16वं जे उदाहरण आहे ते म्हणजे काय? की आपला जो नेट बँक बॅलन्स आहे, म्हणजे आपल्याला असं वाटत असतं, की आपल्याला अकाउंटला एक बऱ्यापैकी रक्कम असली पाहिजे. तर बऱ्याचशा लोकांना काय असतं, की सध्याच्या काळामध्ये काही लोकांना चांगला पगार असून सुद्धा म्हणजे अगदी काही लोकांना 1,00,000 1,00,000 2,00,000 पगार असतो महिन्याला. तरी सुद्धा त्यांचं पगाराच्या 10 पट लोन चालू असतं. म्हणजे काही लोकांचं 10,00,000चं लोन कोणाचं चालू आहे, 15,00,000चं लोन चालू आहे. कुणाला महिन्याला 50,000चा ईएमआय चालू आहे. अशा प्रकारे बऱ्याचशा लोकांची अशी अवस्था आहे, की पैसा तर त्यांच्याकडे येतोय, परंतु वेगवेगळ्या मार्गाने त्यांचा पैसा जात आहे. म्हणजे त्यांचे लोन्स आहेत, ईएमआयस आहेत किंवा काही लायबिलिटी आहेत. तर त्याचा जास्त विचार न करता आपल्याला आपल्याला परिस्थिती काय पाहिजे हे आपण ठरवायचं आहे. उदाहरणार्थ आपला नेट बँक बॅलन्स म्हणजे आपले जेवढे बँकेचे अकाउंट असतील, तर सगळ्यांचं मिळून किंवा एक अकाउंट असेल तर त्याच्यामध्ये एक नेहमीच असं आपल्याला एक आपण अमाउंट सेट करू शकतो, की कमीत कमी आपल्या अकाउंटला नेहमी 1,00,000पेक्षा जास्त रक्कम शिल्लक असली पाहिजे. नेट 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 रक्कम. किंवा 5,00,000पेक्षा जास्त रक्कम शिल्लक असली पाहिजे, असं आपण एक सेट करू शकतो. नेट म्हणजे काय, की
नेट बँक बॅलन्स किंवा नेट रक्कम म्हणजे काय, की ज्याचा अर्थ आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं कुठल्याही बँकेचा हप्ता, EMI वगैरे काही नाही, किंवा आपल्याला कोणाचाही लायबिलिटी नाही, 1 रुपयाचं सुद्धा आपल्याला लायबिलिटी नाही, कोणाचं देणं नाही. त्याला म्हणतात नेट अमाऊंट. किंवा आपल्याकडं आपल्याला जे महिन्याला खर्च लागत आहेत आपले, तर ते होऊन सुद्धा आपल्याला तेवढी अमाऊंट आपल्याकडे शिल्लक ठेवायची आपल्याला, राहू शकते. अशा प्रकारे आपल्याला हे गोल सेट करायचे, की नेट बँक बॅलन्स नेहमीच 1 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवणे. हे आपण असं उदाहरण दिलेलं आहे, तर त्यामध्ये आपण आपल्या आवश्यकतेनुसार ते अमाऊंट चेंज करू शकता. त्यानंतर बघा की एक 17वं उदाहरण आहे, की घरामध्ये सुद्धा आपल्याला काही रोख रक्कम नेहमी आवश्यकता असते, रोख रकमेची घरामध्ये. तर आपण असं सेट करू शकतो, की आपल्याकडे घरामध्ये कमीत कमी रोख रक्कम किती असली पाहिजे, असं आपण ठरवू शकतो. इथं मी उदाहरण दिलेलं आहे 5,000चं. परंतु आपण इथं असं गोल लिहिताना ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटत असेल, की कमीत कमी एवढी रक्कम आपल्या घरामध्ये नेहमी शिल्लक असली पाहिजे, किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिल्लक असली पाहिजे. तर आपण अशा प्रकारे हे लिहू शकतो. 5,000 किंवा 10,000 आपल्याला वाटत असेल, की कमीत कमी तेवढी असली पाहिजे, किंवा त्याच्यापेक्षा जास्त असलीच पाहिजे. ती किती असू शकते? किंवा जसं अजून आपण नेट बँक बॅलन्स जे आपण बघितलं, तर त्याच्यामध्ये आपण जर असं गोल सेट केलं, की नेहमी 1 लाखापेक्षा जास्त ठेवणे, तर तो किती असू शकतो? 5 लाख असू शकतो, 10 लाख असू शकतो, 50 लाख असू शकतो. म्हणजे आपल्याला तो कमीत कमी एक क्रायटेरिया सेट करायचा आहे मिनिमम, की त्याच्यापेक्षा जास्तच असलं पाहिजे. तसं नेट रोख रकमेच्या बाबतीत सुद्धा आपलं एक कमीत कमी रक्कम निश्चित करायची, की त्याच्यापेक्षा नेहमी जास्त असणारच. मग ती 10,000 असू शकतो, 50,000 असू शकतो. त्याच प्रकारे जेव्हा आपण बाहेर वगैरे आपण इकडे-तिकडे कुठे फिरत असतो, त्यावेळेस सुद्धा आपण एक असं ठरवू शकतो, की आपल्याकडे कमीत कमी रक्कम किती असली पाहिजे. आता सध्याच्या काळामध्ये एक खूप चांगली गोष्ट झालेली आहे, की सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामुळं आपल्याला एक जास्त जास्त रोख रक्कम जवळ बाळगावी लागत नाही. त्याच्यामुळे आपण प्रवास करताना सुद्धा एक बिनधास्तपणे किंवा निश्चिंतपणे आपल्याला प्रवास पण करता येतो. प्रवासाचा आनंद पण घेता येतो. नाहीतर बऱ्याच लोकांच्या बाबतीत पूर्वी काय व्हायचं, की अशी जेव्हा काही टेक्नॉलॉजी आली नव्हती, तर जेव्हा मोठी रक्कम त्यांना कुठे घेऊन जायची गरज पडायची, तेव्हा त्यांच्या मनामध्ये त्यांचा प्रवास व्यवस्थित व्हायचा नाही त्या लोकांचा. तर ती समस्या पण आता दूर झालेली आहे टेक्नॉलॉजीमुळं. त्यासाठी आपण ही जी टेक्नॉलॉजी निर्माण झालेली आहे, किंवा ज्यांनी निर्माण केलेली आहे, त्यांना आपण मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत, की ज्याच्या काय आपल्याला सोयी-सुविधा असतात आपल्याकडे. आताच्या काळामध्ये जे आपण टेक्नॉलॉजी वापरतो, सोयी-सुविधा वापरतो, त्याच्यामुळे आपल्या बऱ्याचशा गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. तर अशा प्रत्येक गोष्टीसाठी आपण धन्यवाद दिले पाहिजेत, किंवा जो आपला टॉपिक आलेला होता, सातत्याने धन्यवाद देत राहणे. सातत्याने आपण धन्यवाद देत राहिले पाहिजेत, किंवा ग्रॅटिट्यूड ॲक्टिव्हिटी केली पाहिजे. तर त्याच्यामध्ये काय होतं, की अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, की ज्या आपल्याला कळत-नकळतपणे मिळालेल्या असतात. परंतु त्या गोष्टी ज्या लोकांच्या माध्यमातून किंवा ज्या घटकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतात. तर अशा प्रत्येक घटकाला किंवा व्यक्तीला आपण धन्यवाद दिले पाहिजेत, की त्याच्यामुळे आपलं काम सोपं झालेलं आहे, किंवा आपल्याला आनंद मिळत आहे. म्हणजे असं आपण जेव्हा तो विषय विषय घेतलेला होता, की आपल्याला सारखे-सारखे धन्यवाद दिले पाहिजेत, किंवा दररोज कमीत कमी एक 5 मिनिटासाठी आपण आपल्याला जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी मिळालेल्या आहेत, त्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि प्रत्येक दिवसागणिक आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळत असतात. बऱ्याच गोष्टींचा आपण वापर करत असतो. किंवा जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला आतापर्यंत मिळालेल्या असतात, किंवा इथून पुढे पण मिळणार आहेत, किंवा आता सध्या ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या मनामध्ये एक कृतज्ञता असली पाहिजे, किंवा एक धन्यवाद दिले पाहिजेत आपण सारखे-सारखे, किंवा कृतज्ञता सारखी-सारखी व्यक्त केली पाहिजे. आता हे काही बाकीचे गोल्स आहेत बघा, की बऱ्याच लोकांना काही वजन कमी जास्त करायचं असतं. तर त्यांनी काय करायचं, की वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे असा गोल सेट करण्याऐवजी एक्झॅक्टली आपल्याला किती किती वजन पाहिजे आपल्या उंचीनुसार, किंवा आपल्या उंचीच्या प्रमाणामध्ये किती, त्याचा पण एक फॉर्म्युला असतो. अगदी आपल्याला Googleवरती लगेच समजतं. हाईट वेट रेशो, म्हणजे उंचीच्या प्रमाणामध्ये आपलं वजन किती असलं पाहिजे. ते जर आपण बघितलं, तर जेवढी आपली उंची असेल त्याप्रमाणे, समजा एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला जर 65 किलो वजन करायचं असेल, तर त्याने अशा प्रकारे गोल सेट करायचा आहे, की वजन 65 किलोग्राम करणे. 65 किलोग्राम वजन करणे. आणि आपण असं पुढे लिहू शकतो, की वजन तर आपल्याला कमी करायचं किंवा तेवढं करायचंय, वाढवायचंय 65 किलोपर्यंत. तर त्याच्यासोबत आपण असं लिहू शकतो, किंवा विथ ग्रेट ॲथलेटिक स्ट्रॉंग हेल्दी बॉडी. म्हणजे आपण जर असे बरेचसे खेळाडू स्पोर्ट्स पर्सन बघत असतो, टीव्हीवरती समजा आपण कुठलं क्रिकेट बघत असेल, किंवा काही कुठला गेम बघत असेल, बॅडमिंटन बघत असेल, हॉकी बघत असेल, किंवा असे बरेच बरेचसे आपण खेळ बघत असतो, किंवा आता ऑलिम्पिक झाली होती मागच्या महिन्यामध्ये. ऑलिम्पिक स्पर्धा
स्पर्धा झाली होती पॅरिसमध्ये. तर जे पण आपण खेळाडू बघतो, तर त्यांची फिटनेस लेवल त्यांचं म्हणजे जर आपण त्यांच्याकडे बघितलं, त्यांचं वेट त्यांच्या एकदम प्रमाणामध्ये असतं. त्यांचं जे सर्व संपूर्ण शरीर असतं किंवा एकदम आपण म्हणू शकतो की चांगल्या प्रकारचं एक त्यांचा पर्सनॅलिटी असते. ॲथलेटिक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असते किंवा हेल्दी असते त्यांचं संपूर्ण शरीर. तर अशा प्रकारे आपण आपलं गोल सेट करू शकतो किंवा आपण आपल्यासाठी आपण एखादा असा व्यक्ती किंवा एखादा खेळाडू आपल्यासाठी एक रोल मॉडेल म्हणून आपण एक ठरवू शकतो किंवा त्याचा आपण असा एक फोटो वगैरे लावू शकतो. म्हणजे किंवा तसं एक पिक्चर लावू शकतो घरामध्ये एखाद्या भिंतीवरती. म्हणजे काय होतं की त्याप्रमाणे आपल्याला ते करण्याची किंवा ते बनण्याची एक प्रेरणा मिळत असते. आता असं पण काही गोल आहे बघा, की सध्याच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांना अशी काही समस्या होत असतात, की त्यांना बऱ्याचशा लोकांना आता किंवा मुलांना तरुण वयामध्ये अगदी 18-19 वर्षाचे किंवा तरुण वयातील मुलांना आता ही समस्या होत आहे, की डोक्याचे केस पातळ होत आहेत किंवा टक्कल पडत आहेत किंवा केस पिकत आहेत. आणि बऱ्याच काही लोकांचं तर असं होत आहे, की अगदी 30 वयामध्ये पूर्ण टक्कल पडत आहे. तर ज्या काही कोणाला समस्या असतात अशा, तर ते आपल्या मानसिक सामर्थ्य आपलं एवढं मोठं आहे, की आपण जर असं काही गोल निश्चित केलं, तर परत एकदा एखाद्या व्यक्तीला जर काय असा टक्कल जरी पडलेला असेल, तर त्याच्या डोक्यावरती सुद्धा नैसर्गिकपणे केस येऊ शकतात. आणि आश्चर्य म्हणजे इथे वयाचा काही प्रश्न नसतो. तर आपल्याला सांगायचं म्हणजे, की काही लोकं अशी आहेत, की ज्यांचं वय 70 पेक्षा जास्त होतं. तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या डोक्यावरती नैसर्गिकपणे केस आलेले आहेत चांगल्या प्रकारे. म्हणजे आपल्या मानसिक शक्तीचा जेव्हा आपण वापर करायला सुरुवात करतो किंवा जाणून घेतो, तेव्हा आपल्याला सर्व काही शक्य वाटतं आणि जेव्हा आपल्याला सर्व काही जे आपल्याला शक्य वाटतं तेच आपल्याला मिळू शकतं. त्याच्यामुळं आपण जो आपला विश्वास आहे किंवा हे प्रोग्रामचं जे नाव आहे, विश्वास बदला आणि आयुष्य बदला. तर तो विश्वास जर बदलला प्रत्येक बाबतीतला, तर आपल्याला तसा बदल प्रत्यक्ष जीवनामध्ये सुद्धा एक्सपिरियन्स करता येणार आहे. आता बघा, की असं सुद्धा आपण गोल सेट करू शकतो, की बऱ्याच लोकांना असं वाटत असतं, की आपण आपलं जे वय आहे त्याच्या मानाने खूप वयस्कर दिसतोय किंवा अशी बरीचशी लोकं आहेत सध्याच्या काळामध्ये, की त्यांचं वय कमी असतं किंवा पण त्यांचं वय वय वयस्कर दिसत असतात किंवा सध्याच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांनी जास्तीत जास्त ताणतणाव, डिप्रेशन या गोष्टी फॉलो करत आहेत कळत-नकळतपणे. ताणतणाव, डिप्रेशन किंवा कुठे नोकरीमध्ये टेन्शन, व्यवसायामध्ये टेन्शन किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी सध्याच्या काळात घडत असतात, की वयापेक्षा जास्तीत जास्त लोकही वयापेक्षा जास्त वयस्कर दिसतायत आता कॉमनली. तर आपण बघितलं होतं त्या दिवशी उदाहरण जे बघितलं होतं आपण, की जे 171 दिवसांचा उपवास केलेला होता, मुनी विराट सागरजी यांनी. त्यांचं ॲक्चुअलमध्ये वय होतं 48 वर्ष आणि जेव्हा त्यांनी 171 दिवसांचा उपवास करून सुद्धा जेव्हा त्यांचं चेकअप केलं, तेव्हा त्यांना असं आढळलं, की त्यांचं शरीरामध्ये पूर्णपणे एनर्जी आहे. त्यांचं शारीरिक, मानसिक आरोग्य चांगलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जे शरीर आहे, ते 18 वर्षाच्या मुलाप्रमाणे आहे. म्हणजे शारीरिक क्षमता, उत्साह जो आहे तो 18 वर्षाच्या मुलाप्रमाणे आहे. म्हणजे सध्याच्या काळात सुद्धा अशा काही गोष्टी पॉसिबल आहेत, की आपण जरी एखादा व्यक्ती वयस्कर दिसत असेल किंवा वयस्कर दिसत असेल तर किंवा त्याला जर असं वाटत असेल, की आपण जसं 5 वर्षापूर्वी होतो, तसं आपण फिजिकली बनलो पाहिजे किंवा 10 वर्षापूर्वी होतो तसं बनलं पाहिजे. तर ते सुद्धा पॉसिबल आहे. म्हणजे यासाठी सुद्धा काही गोष्टी करता येतात आणि सहजपणे आपण त्या परिणाम मिळवू शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट हे ना आपल्या मनाची शक्ती एवढी मोठी आहे, की त्या त्या शक्तीला अशी कुठलीही गोष्ट आहे ती अशक्य नाही. फक्त आपल्याला गरज आहे, ती म्हणजे आपल्या मानसिक शक्तीची जाणीव करून घेण्याची आणि त्याचा प्रत्यक्षामध्ये वापर करण्याची आपल्याला गरज आहे. असं आपण हे प्रत्येक गोष्टीसाठी हे फॉलो करू शकतो. आणि त्यासाठीच आपला जो हा 21 दिवसाचा जो प्रोग्राम आहे, तो त्यासाठीच असतो, की बऱ्याच लोकांना काय काय होतं, की हा जो 21 दिवसाचा प्रोग्राम तो मोठा वाटतो. परंतु 21 दिवसाचा प्रोग्राम यासाठीच असतो, की आपल्याला सगळ्या काही ज्या गोष्टी असतात किंवा अ, आपल्याला माइंड पॉवरबद्दल व्यवस्थित जाणीव झाली पाहिजे. बरीचशी आपल्याला उदाहरणं समजली पाहिजेत. प्रत्यक्षात घडलेल्या गोष्टींची माहिती झाली पाहिजे. काही व्हिडिओ आपल्याला पाहता आले पाहिजेत किंवा अशा ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या आपल्याला डिटेलमध्ये समजल्या पाहिजेत. आता आपण असंही एक गोल सेट करू शकतो, की बऱ्याच लोकांना सध्या त्यांचा आवाज काही कारणामुळे चांगला नसतो किंवा स्पष्ट नसतो किंवा कॉन्फिडंट नसतो. तर ते लोकं सुद्धा त्यांची किती वर्षापासूनची समस्या असतील. काही लोकांना असं असतं, की जन्मताच त्यांचा आवाज व्यवस्थित नसतो किंवा
आपण म्हणतो ना की स्पष्ट आवाज नसतो, किंवा असं जे काही लोक असं असतात की त्यांचा आवाज स्पष्टपणे येत नाही, किंवा असं वेगळ्या पद्धतीने येतो, किंवा बाकी लोकांना लवकर समजत नाही त्यांचा आवाज किंवा त्यांचं बोलणं समजत नाही. तर अशी एखाद्या व्यक्तीला जरी जन्मतः जरी समस्या असेल, किंवा किती वर्षापासूनची समस्या असेल, किंवा त्या व्यक्तीचं वय किती असेल, तरी सुद्धा तो व्यक्ती तो आवाजामध्ये सुधारणा करू शकतो, किंवा तो अजून स्पष्ट करू शकतो, किंवा एकदम कॉन्फिडंट त्याचा आवाज बनवू शकतो, एक अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो. म्हणजे हे सुद्धा शक्य आहे. म्हणजे सर्व काही गोष्टी आपण जे उदाहरण बघितलं होतं त्या दिवशी, की जे नेपोलियन हिल यांचं एक आपण जे वाक्य बघितलं होतं, व्हॉट एव्हर युअर माइंड कॅन कन्सीव्ह अँड बिलीव्ह इट कॅन अचीव्ह. म्हणजे आपलं मन जे जे काही कल्पना करू शकतं आणि त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतं, तर ते सर्व काही शक्य आहे. यासाठी आपण एक प्रत्येक दृष्टिकोनातून आपण आपल्या माइंड पॉवरची ओळख आपल्याला होणं गरजेचं आहे. की आपण बरेचसे असे पुस्तकं वाचत असतो किंवा काही व्हिडिओ बघत असतो, तर त्याच्यामध्ये आपण ऐकतो की माइंड पॉवर अशा प्रकारे फायदा होऊ शकतो, किंवा अशा प्रकारे बऱ्याच लोकांनी फायदा घेतलेला आहे त्याचा, किंवा मानसिक शक्तीचा वापर करून लोकांनी जीवनामध्ये चमत्कार केलेले आहेत. तर आपल्याला असं ते जास्तीत जास्त आपल्याला प्रत्येक अँगलनी आपल्याला माइंड पॉवर जाणून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक अँगलनी, प्रत्येक दृष्टिकोनातून, किंवा आपल्याला जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी पाहिजेत त्या प्रत्येक गोष्टी मिळवण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळवत राहिलं पाहिजे. आणि त्यानंतर आता हे जे काही ज्या गोष्टी आहेत, किंवा ही जी पहिली उदाहरणं आहेत ती एकदम कॉमन उदाहरणं आहेत, की आपण डायरेक्टली ती लिहून घेऊ शकता. किंवा आता शेवटची जी तीन तीन उदाहरणं आहेत बघा. आता समजा एक आमचं हे पर्सनल गोल आहे, ते ते तुम्हाला दाखवत आहे, की आपण समजा एखादं काहीतरी काम करतोय, आपला एखादा व्यवसाय आहे, किंवा एखादं काही पर्सनल लाईफमध्ये आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात, किंवा आपल्याला काहीशी लोकांपर्यंत काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्याला पोहोचवायच्या असतात, किंवा आपलं काहीतरी मिशन असेल जीवनामध्ये, की आपल्याला लोकांपर्यंत काहीतरी चांगलं पोहोचवायचं आहे, किंवा काही चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत असं आपल्याला वाटत असेल, किंवा आपल्याला स्वतःसाठी पण जर काहीतरी काही पण करायचं असेल, तर पर्सनल गोल सुद्धा आपण लिहू शकतो. उदाहरणार्थ, की आमचा हा एक ब्लॉग आहे म्हणजे, की त्याच्यावरती आपण सातत्याने जसं की आपण आता बरीचशी माहिती वाचत असतो नेटवरती, की काही वेगळ्या प्रकारच्या विषयावर, कुठल्याही विषयावरचा आपण पोस्ट वाचत असतो, माहिती वाचत असतो, लेख वाचत असतो. तर अशा प्रकारे आमचा एक ब्लॉगला आम्ही सुरुवात केलेली आहे. तर आता माझा असा उद्देश आहे, की हा जे ब्लॉग आहे, किंवा या ब्लॉगच्या माध्यमातून जी चांगल्या चांगल्या प्रकारची माहिती आहे, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत सातत्याने पोहोचत राहिली पाहिजे. तर आपण अशा प्रकारे आपला गोल सेट करू शकतो, की मराठी देवदूत या नावाने एक ब्लॉग आहे आमचा, किंवा एक वेबसाईट म्हणू शकतो आपण. की त्याच्या माध्यमातून सुद्धा आमचा एक प्रयत्न आहे, की जास्तीत जास्त लोकांपर्यंत जी चांगल्या चांगल्या प्रकारची माहिती आहे ती लिखित स्वरूपामध्ये पोहोचली पाहिजे. असे भरपूर गोष्टी असतात, की जसं आपण या प्रोग्राममध्ये काही गोष्टी घेतल्या, तशाच प्रकारचे, किंवा ज्या ज्या लोकांना गोष्टीने लोकांना फायदा होऊ शकतो, चांगल्या प्रकारे त्याला जीवनामध्ये हातभार लागू शकतो प्रगतीसाठी, तर अशा गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तर तसंही आपलंही काही गोल असतील तर आपण लिहू शकतो. किंवा त्याच्या व्यतिरिक्त आता आमचा म्हणजे युट्यूब चॅनल पण आहे, तर असं पण आपण गोल आमचा आहे, की त्याचे जे काही व्हिडिओ आहेत, किंवा चांगल्या चांगल्या प्रकारचे जे व्हिडिओ आहेत, ते सातत्याने आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे सातत्याने. ते पण आपण म्हणजे असं आपण जसं जसं आपल्याला जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी करायच्या असतील, तर प्रत्येक गोष्टीसाठी आपण एक गोल सेट करू शकतो. म्हणजे आपल्याला हे फक्त उदाहरणासाठी दाखवलेलं आहे, की ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण अशा प्रकारे ठरवू शकतो, की आपल्याला काय परिणाम पाहिजे, अंतिम परिणाम काय पाहिजे, किंवा आपल्याला रिझल्ट काय पाहिजे. या प्रकारे आपण गोल सेट करायचे आहेत प्रत्येक बाबतीमध्ये. किंवा समजा आता अजून एक गोल गोल आमचा आहे, की जसं आता माझ्याकडे समजा रायटिंगचं स्किल आहे, तर मी राईट करू शकतो, कुठल्याही विषयावरती लिहू शकतो. तसं बऱ्याच लोकांकडे असं काही स्किल असतं, की ते ते जगापर्यंत पोहोचू शकतात, किंवा त्याच्या माध्यमातून ते असे काही चमत्कार घडवू शकतात जगामध्ये, किंवा लोकांना काहीतरी चांगल्या प्रकारचं माहिती किंवा नॉलेज देऊ शकतात. तर असं आपण एक गोल सेट करू शकतो, की आपण सातत्याने रायटिंग करणे, किंवा जास्तीत जास्त अशी काही पुस्तकं लिहिणे, की ती जगामध्ये प्रसिद्ध होतील, किंवा जास्त प्रमाणात जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. तर अशा प्रकारे आपण हे गोल आपण सेट करू शकतो. तर थोडक्यात जर आपण बघितलं, की हे जे काही गोल्स आहेत आपले, तर काही गोल जवळपास ते 20 ते 22 गोल आहेत, ते एकदम कॉमन आहेत, ते आपण डायरेक्टली लिहिले तरी चालतात. तर आपण हे जे गोल बघितले, हे बघू शकता आपण, हे जेवढे काय आता एक 25 गोल आहेत, तर त्यापैकी ऑलमोस्ट हे जे 22 गोल आहेत, ते 22 गोल्स कॉमनली प्रत्येक प्रत्येक व्यक्ती आपण डायरेक्टली स्वतःचे गोल म्हणून सेट करू शकतो. आणि प्रत्येकाला जवळपास यातल्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. जेवढे जेवढे आपण आता गोल बघितलेले आहेत, प्रत्येक गोष्टींची जवळपास सर्वांना आवश्यकता आहे या गोष्टींची.
तर अशा प्रकारे आपण आजचा जो आपला प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा केलेली आहे आणि या बाबतीत सुद्धा आपल्यापैकी कुणालाही काही अजून अजून मार्गदर्शनाची गरज असेल, अजून काही मार्गदर्शन आपल्याला हवं असेल कुणालाही, म्हणजे आता आपल्या प्रोग्राममध्ये जे सहभागी लोक आहेत त्यांनाही कुठल्याही मार्गदर्शनाची काही गरज असेल या बाबतीमध्ये, तसं आपल्याला प्रत्येक व्यक्तीला मदत केली जाते आमच्याकडून यासाठी. आणि तरी सुद्धा जे लोक YouTube वरती व्हिडिओ बघत असतील, हा व्हिडिओ जर YouTube वरती कोणी बघत असेल तर त्यांनी सुद्धा आमचा हा नंबर आहे, त्या नंबरवरती आपण आम्हाला कॉल करू शकता, की ज्याच्या माध्यमातून जसा हा 21 दिवसाचा कार्यक्रम आमचा असतो, तर तो आमचा उद्देश आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जातात त्याचा फायदा प्रत्येक व्यक्तीला झाला पाहिजे. आणि आपण जर हा व्हिडिओ आता पूर्णपणे बघितला असेल गोल सेटिंगवरचा, की जादू आपण कशा प्रकारे मॅजिकली गोल सेट करू शकतो, तर आपल्याला एक लक्षात आलेलं असेल की अशा प्रकारे जर आपण आपले गोल सेट केले तर आपल्याला त्याचा जीवनामध्ये प्रचंड फायदा होऊ शकतो किंवा आपलं सहजपणे आपल्याला पाहिजे त्या गोष्टीपर्यंत आपण पोहोचू शकतो. तर अशा प्रकारे आपल्यालाही जे लोक युट्यूबला व्हिडिओ बघत असतील त्यांच्यापैकी जर कोणाला या संदर्भात काही अजून माहिती पाहिजे असेल किंवा कुठलाही गायडन्स पाहिजे असेल, तर आपण किंवा आमचा जो प्रोग्राम असतो 21 डेजचा त्याच्यामध्ये पण जर आपल्याला भाग घ्यायचा असेल, त्याच्याविषयी काही माहिती पाहिजे असेल, तर आपण आम्हाला संपर्क करू शकता या नंबरवरती किंवा या व्हिडिओचा जो डिस्क्रिप्शन आहे, युट्यूबवरती जो व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा याची माहिती आपल्याला मिळून जाणार आहे या प्रोग्राम संदर्भात, किंवा आमचा जो काही नंबर वगैरे असेल तो सुद्धा याच्यामध्ये उपलब्ध असणार आहे. तर बघा की आपण आजचा जो प्रोग्राम आता बघितलेला आहे, त्याच्यामध्ये आता या गोष्टी आपण महत्वाच्या गोष्टी बघितलेल्या आहेत, अत्यंत फायदेशीर गोष्टी ज्या आहेत त्या आपण आता बघितल्या जातात. तर आता शेवटच्या काही मिनिटांमध्ये आता आपल्यापैकी हे जे आपण चर्चा केली या विषयावरती, तर आपल्यापैकी आता कोणाचे काही प्रश्न असतील कोणत्याही प्रकारचे, तर आपण आता प्रश्न विचारू शकता. त्यामध्ये आपण आपलं नाव सांगून आपला माईक अनम्यूट करू शकता आणि आपलं नाव सांगून आपला जर काही प्रश्न असेल कोणत्याही व्यक्तीला, तर आपण प्रश्न विचारू शकता, की जे आपण आपला गोल सेटिंग वरती बघितलं की अशा प्रकारे आपण गोल सेट केले पाहिजेत. तर आता आपले प्रोग्रामचे शेवटचे काही दिवस बाकी आहेत आणि त्याच्यामध्ये अत्यंत हा महत्त्वाचा विषय आपण घेतलेला आहे. आणि आपण आता नंतर उद्याच्या प्रोग्राममध्ये 17व्या दिवशी आपण बघणार आहोत की आपण जे आता गोल सेट केलेले आहेत तर ते अचीव्ह करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, म्हणजे थोडक्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा त्याचं नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे, की समजा आपल्याकडे 24 तास आहेत दिवसामध्ये, तर कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, की समजा काही गोष्टी असतील, 4 गोष्टी असतील, 5 गोष्टी असतील, 6 गोष्टी असतील, आज कोणकोणत्या गोष्टी नक्की केल्या पाहिजेत आणि कधी केल्या पाहिजेत सातत्याने, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, की जेणेकरून आपल्याला आपलं गोल अचीव्ह करणं एकदम सोपं होणार आहे. कुठलेही गोल असतील ते अचीव्ह करणं किंवा मिळवणं ते सोपं होणार आहे. म्हणजे आपण अफर्मेशन कधी म्हणले पाहिजेत, किती वेळ म्हणले पाहिजेत, व्हिज्युअलायझेशन कशा प्रकारे केलं पाहिजे, किंवा अजून काही कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, की आपण मार्गदर्शन कशा प्रकारे मागितलं पाहिजे, कधी मागितलं पाहिजे, आपण जे ग्रॅटिट्यूड ऍक्टिव्हिटी आहे ती किती कधी केली पाहिजे, कशा प्रकारे केली पाहिजे, त्यानंतर आपण जी मनाशी स्वच्छता करणारी प्रार्थना आहे ती कशा प्रकारे केली पाहिजे चांगल्या प्रकारे, किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत की आपण कोणत्या गोष्टी कशा प्रकारे केल्या पाहिजेत की ज्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे किंवा आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या निश्चितपणे आपल्याला मिळणार आहेत, किंवा झोप आपल्याला घेतली पाहिजे चांगल्या क्वालिटीची ती घेण्यासाठी काय केलं पाहिजे, हे पण आपल्याला म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आपल्याला एक डिटेलमध्ये गोष्ट सांगितल्या जाणार आहेत पुढच्या काही दिवसामध्ये. पुढचे जे आपले 4-5 दिवस बाकी आहेत, आजच्या दिवसानंतर आता आपले 5 दिवस बाकी आहेत, त्याच्यामध्ये सर्व सर्व गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये सांगता येणार आहेत, कारण आपल्याकडे 21 दिवसाचा जो प्रोग्राम आहे त्याचा फायदा असा होतो की बऱ्याचशा गोष्टी असतात त्या आपल्याला व्यवस्थितपणे सांगता येतात, चांगल्या प्रकारे सांगता येतात आणि आपल्याला समजतील अशा प्रकारे सांगता येतात. तर आता आपल्यापैकी कुणाला काही प्रश्न असेल आजच्या टॉपिक संदर्भात विशेषतः, तर आपण आपलं नाव सांगून आपला जो प्रश्न आहे तो विचारू शकता.
बघा की आपण आजचा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे प्रत्येकासाठी. आणि निश्चितपणे आपण प्रश्न विचारले पाहिजेत, कारण काय की ही जर गोष्ट आपल्याला समजली की आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या मिळवण्यासाठी आपणच प्रयत्न करणं गरजेचं आहे, किंवा अतिशय सोप्या पद्धतीने आपण जर प्रयत्न केले, अतिशय सोप्या गोष्टी आहेत, सहजपणे आपण आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळवू शकतो, परिणाम मिळू शकतो. आणि ह्या जर गोष्टी आपल्याला समजल्या तर आपल्याला आपलं काम एकदम सोपं होणार आहे. किंवा आपण जो बघितलं होतं की पहिल्यांदा आपलं पाहिजे ते परिणाम मिळवण्यासाठी जी आपण कृती बघितली होती, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की आपल्याला पहिल्यांदा आपले गोल सेट करायचे, लक्ष निर्धारित करायचे, ते लिहायचे नोटबुकमध्ये. आणि दुसरी गोष्ट बघितली होती की आपल्याला मनामध्ये संपूर्णपणे विश्वास निर्माण करायचा की ती गोल आपल्याला मिळणार किंवा ती गोष्ट मिळणारच, किंवा आपण ती मिळवणारच. तर अशा पद्धतीने आपण जर गोल लिहिले तर आपल्याला ते गोल लिहित लिहित असतानाच एक विश्वास निर्माण होतो मनामध्ये, म्हणजे आपली दुसरी गोष्टही पूर्ण होते ऑटोमॅटिकली. आणि या दोन गोष्टी जर पूर्ण झाल्या, पाहिजे ते ठरवणे, लिहिणे आणि मनामध्ये विश्वास निर्माण होणे, तर बाकीच्या गोष्टी ह्या ऑटोमॅटिक होतात पुढच्या, किंवा सहजपणे आपल्याला त्या गोष्टी मिळतात. तर बघा की आता आपल्याला शेवटच्या काही मिनिटांमध्ये कुणाला काही प्रश्न असेल, तर आपण आता माईक आपल्याला अनम्यूट अनम्यूट करता येईल. माईक आपला अनम्यूट करून आपण आपलं नाव सांगून प्रश्न विचारू शकता. नक्कीच प्रश्न विचारला तर आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील, तर बाकी लोकांना सुद्धा त्या निमित्ताने काही गोष्टी क्लिअर होऊ शकतात. आणि महत्वाचं म्हणजे कसं असतं की हा जो आजचा विषय होता त्या संदर्भात आपण एक चांगल्या पद्धतीने एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तरी सुद्धा आपल्याला आपल्याला जर समजलं नसेल तर आपण आता नक्की विचारा. किंवा ज्यांना आता काही कारणामुळे जर लाईव्ह प्रश्न विचारणं शक्य नसेल तर त्यांनी आम्हाला कॉल करून प्रश्न विचारा नक्कीच. तर जे लोक आता YouTube वरती व्हिडिओ बघत असतील त्यांनी जो आमचा नंबर दाखवलेला होता त्याच्यावरती, किंवा जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला असेल त्याच्यावरती आपण कॉल करून सुद्धा आम्हाला काही माहिती पाहिजे पाहिजे असेल आपल्याला, किंवा कुठल्याही बाबतीमध्ये आपल्याला मार्गदर्शन पाहिजे असेल तर त्या मार्गदर्शनासाठी सुद्धा आम्हाला कॉल करू शकता. सर नमस्कार. हा, नमस्कार नमस्कार. किशोरी बोलते मी. ऍक्च्युली मला हा, हे बोला. प्रश्न मी नंतर विचारणार होते, म्हणजे हा घाईची वेळ आहे ऍक्च्युअल. पण हा तरी मी म्हणते की हा आपण जे गोल ठरवले आणि मग ह्या गोल नंतर विश्वास तुम्ही म्हणाले की मनात मनात ठेवायचे की विश्वास दाखवून आपण प्रश्न लिहायचे तसेच. म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल आपण जे गोल आता आज लिहिले ते गोल हम्म. की विश्वास दाखल असं करायचं का की हे माझे पूर्ण होणारच, आणि मग नंतर पुढे आपण हा अफर्मेशन द्यायची की हे माझे पूर्ण झालेत, अशा टाइप मध्ये करायचं का? हा, म्हणजे कसं असतं की आपण जे आपण त्यामध्ये पद्धत जी बघितली ना गोल लिहिण्याची, नाही का, ते आपल्याला गोल लिहायचे आहेत. पहिल्यांदा आपण बघितलं की गोल आपल्याला लिहायचे आहेत आणि ते लिखित स्वरूपामध्ये लिहायचे आहेत, लिखित स्वरूपात असले पाहिजेत, बरोबर, ठीक आहे. आणि ते दुसरी स्टेप काय होती, आपल्याला मनामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे, बरोबर. हॅलो, हा बोला सर. येतोय ना आवाज? तर दुसरी स्टेप जी आपण बघितली होती की आपल्याला मनामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे. तर हम्म. आपली मानसिक शक्ती आहे ना, ती विश्वासावरतीच काम करत असते. म्हणजे समजा आपण बरोबर. जे गोल लिहिणार आहे वहीमध्ये, हा. तो सुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण केलाय म्हणूनच आपण लिहितोय. नाहीतर काय होतं, बाकीचे लोक असे असतात की पाहिजे त्या गोष्टी ठरवत असतात नुसत्या विचारांमध्ये, परंतु प्रत्यक्षामध्ये लिहित नाहीत, कुठल्याही प्रकार लिहित नाहीत, किंवा नुसतं तोंडी ठरवतात. आणि याचं कारण म्हणजे काय असतं की त्यांना गोष्टी तर पाहिजे असतात परंतु त्यांच्या मनामध्ये अजिबात विश्वास नसतो. आणि जेव्हा हम्म. आपण बघितलं की आपल्याला गोल लिहायचे आहेत आणि त्याच्यामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे, तर जेव्हा आपण ओके. गोल लिहितो त्याचा अर्थ काय की आपल्या मनामध्ये ऑलरेडी तो एक विश्वास कुठेतरी निर्माण झालेला आहे थोडाफार तरी, की गोल लिहायचे. आपण समजा आपण एक नोटबुक घेणार आहे, त्याच्यामध्ये गोल आपले लिहिणार आहे, तर आपल्या मनामध्ये काही प्रमाणात विश्वास ऑलरेडी निर्माण झालेला आहे, महत्वाचं म्हणजे. आणि त्यानंतर जेव्हा आपण आपले गोल्स लिहिणार, ते व्यवस्थितपणे लिहायचे, त्याचं चांगल्या प्रकारे विश्लेषण पण लिहायचंय, की जसं आपण सांगितलं की प्रत्येक गोलसाठी आपण एक सेपरेट पेज ठेवू शकतो. समजा आपले 10 गोल असतील तर 10 प्रत्येक पानावरती आपला एक एक गोल लिहायचा आहे. त्याच्या खाली म्हणजे आपला विश्वास वाढण्यासाठी अजून काय करू शकतो आपण, की प्रत्येक गोलचं आपल्याला विश्लेषण लिहायचं आहे, की ते गोल अचीव्ह झाल्यानंतर तुमची एक्झॅक्टली सिच्युएशन कशी असली पाहिजे. की समजा एखाद्याचं आरोग्य समजा खराब आहे, तर आरोग्य चांगलं झाल्यानंतर त्याची कंडिशन कशी असली पाहिजे. 100% आरोग्य म्हणजे काय, की तो चालू शकतो, पळू शकतो, धावू शकतो, कुठलंही काम करू शकतो. त्याचं म्हणजे सगळं पचन चांगलं आहे, त्याचं डायजेशन चांगलं आहे, जेवण चांगलं जाते त्याला, किंवा कोणतंही तो शारीरिक काम 100% क्षमतेने करू शकतो, अशा प्रकारचं एक विश्लेषण आपण लिहू शकतो. किंवा कोणतंही ओके. बाकीचं गोल असेल ना आपलं,
तर ते विश्लेषण असं द्यायचं की ते अचीव्ह झाल्यानंतर आपली कंडिशन किंवा ती परिस्थिती नक्की कशी असेल. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या त्या माइंडला तो एक सिग्नल भेटतो की आपल्याला परिस्थिती कशी पाहिजे किंवा एक माइंडचं प्रोग्रामिंग होत असतं किंवा मनामध्ये एक विश्वास निर्माण होत असतो की आपल्याला ते पाहिजे. म्हणजे जेवढं आपण ते क्लिअर असतं आपलं गोल किंवा आपण जेवढं त्याचं विश्लेषण लिहितो तेवढं ती अजून गोल आपलं क्लिअर होतं. आणि जेवढं गोल क्लिअर असेल किंवा ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या जेवढ्या क्लिअर असतील तेवढ्या लवकर तो माइंडमध्ये त्याचं प्रोग्रामिंग होतं किंवा तो माइंडमध्ये बिलीफ जातो लवकर. अशा प्रकारे. ओके, थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. आणि तुम्ही थँक्यू. एक अत्यंत चांगला प्रश्न विचारलेला आहे. कारण काय आहे की जेव्हा आपण या गोष्टी व्यवस्थितपणे करतो की गोल ठरवतो, लिहितो आणि ते चांगल्या प्रकारे त्याचं विश्लेषण पण लिहितो, तर मनामध्ये एक विश्वास विश्वास अगोदरच निर्माण होतो आपल्या. आणि मग बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात ना त्या ऍडिशनल आहेत आपल्याला. म्हणजे की आपल्याला संकल्प करायचा आहे, मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण करायची किंवा या ज्या बाकीच्या गोष्टी असतात की आपल्याला अफर्मेशन म्हणायचे आहेत, व्हिज्युअलायझेशन करायचं आहे किंवा प्रार्थना वगैरे पण करायची आहे किंवा मार्गदर्शन पण ओके. मागायचं. तर या ऍडिशनल गोष्टी पण त्यासाठीच असतात की आपला विश्वास वाढला पाहिजे किंवा तो टिकून राहिला पाहिजे. परंतु ह्या ज्या पहिल्या दोन गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या किंवा झाल्या तर ऑटोमॅटिकली बाकीच्या गोष्टी सुद्धा सहजपणे होणार आहेत आपल्याकडून. चालेल सर, थँक्यू व्हेरी मच. खूप छान ओके. आपला प्रोग्राम चालू आहे. हम्म. धन्यवाद, तुम्ही पण धन्यवाद सर्व मॅडम. माहिती खूप सुंदर देताय, छान देताय. अजून पुढे कंटिन्यू चालू असावं असं वाटतंय. हा, होऊया. नक्कीच नक्कीच. प्रोग्राम आपला ओके. दर महिन्याला चालू असतो आणि आपले अजून हो. सुद्धा काही प्रोग्राम वगैरे होत असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भाग घेता येतो. त्यासाठी कुठले तुम्हाला पैसे वगैरे परत भरावे लागत नाहीत. आणि अशा ओके. बरेचसे प्रोग्राम आपले पुढे चालू होणार आहेत वेगवेगळ्या विषयांवरचे. आताही काय कॉमन प्रोग्राम आहे, परंतु असे आपण हा. सेपरेट सुद्धा काही प्रोग्राम लॉन्च करणार आहोत की स्पेसिफिकली काही समस्या असतात त्या रिगार्डिंग स्पेशली फक्त त्या विषयांवरचेच प्रोग्राम घेणार आहोत. म्हणजे जसं काही नातेसंबंधातल्या समस्या आहेत किंवा फक्त आरोग्यासाठी पण स्पेशली त्याच्यावरती घेणार आहे आपण प्रोग्राम की जेणेकरून पर्टिक्युलर त्या लोकांना त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट होऊ शकतो. हम्म. तुमचे सगळे गोल पूर्ण होत ही ईश्वरचरणी प्रार्थना. नक्कीच नक्कीच मॅडम, थँक्यू व्हेरी मच. आणि तुमचे सुद्धा म्हणजे सर्वांचेच गोल आपले पूर्ण होत अशी मी प्रार्थना करतो किंवा तसे सर्वांना शुभेच्छा देतो. आणि महत्वाचं म्हणजे काय असतं की आपण जर एकमेकांना प्रत्येक व्यक्तीने जर एकमेकांना मदत केली तर खऱ्या अर्थाने काय की जगातला कोणताही व्यक्ती असेल ना तर त्याचे गोल पूर्ण होणं एवढं सोपं आहे. फक्त त्याच्या आजूबाजूचे लोक आहेत, फॅमिलीतले लोक आहेत किंवा जास्तीत जास्त लोकांनी जर एकमेकांना सपोर्ट केला ना तर प्रत्येकाचे गोल पूर्ण होऊ शकतात. जसं आता की आता आम्ही प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्यापर्यंत काही गोष्टी शेअर करतोय, तसंच आपण त्याच्या रिगार्डिंग अजून डिस्कशन करू शकता, अजून कॉलवरती पण बोलू शकता किंवा अजून काय आपल्याला प्रत्येक व्यक्तीला अजून काही ऍडिशनल गोष्टी अचिव्हमेंट करायच्या आहेत, त्याचं पण आम्ही तुम्हाला गोल्स देऊन देणार आहे प्रत्येकाला. प्रत्येक ओके. गोष्टीसाठी गोल कशा प्रकारे असले पाहिजेत किंवा आपल्याला घरामध्ये ओके. काही समस्या असतात, मुलांच्या काही समस्या असतात, तर त्यांच्यासाठी आपण कशा प्रकारे गोल सेट केले पाहिजेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला ते त्याच्यामध्ये मदत करणार आहे. नक्की सर. थँक्यू. नक्की. थँक्यू व्हेरी धन्यवाद, मच. धन्यवाद. तर आपल्यापैकी अजून कोणाला काही प्रश्न असेल ना तर आपण आपला प्रश्न आता विचारू शकता. बघा आता आपण प्रश्न कोणाला काय असेल तर विचारा. म्हणजे काही शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपण विचारू शकता. आणि समजा इन केस आता कोणाला काही विचारणं पॉसिबल नसेल तर आपण काय करायचं आहे की आपण नंतर आमचा नंबर तर आपल्याकडे आहेच, तर आपण कॉलद्वारे प्रश्न विचारा निश्चितपणे. आणि महत्वाचं म्हणजे काय की हा जो आता आपण प्रोग्राम घेतलेला आहे तर मागच्या जेवढ्या काही आपल्या बॅच झालेल्या आहेत त्याच्या प्रत्येक बॅच पेक्षा आताचा प्रोग्राम मध्ये आपण एक चांगल्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसा लोकांना फायदा होईल अशा प्रकारे प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं आपण जरी काही आपल्या समस्या असतील की बाकी अशी बरीचशी लोक आहेत की ज्यांनी 3 महिन्यापूर्वी पहिल्यांदा बॅच जॉईन केलेली होती परंतु त्यांना काही अजून विशेष फायदा झालेला नाही, तरी सुद्धा आपण काय करायचं की आता एक परत एक नवीन चांगल्या प्रकारे आपण नियोजन करायचं आहे आपल्याला. आणि मागच्या काळामध्ये काय झालं याच्याकडे दुर्लक्ष करून आता आपण कशा प्रकारे चांगलं नियोजन करू शकतो आणि आपल्याला पाहिजे ते परिणाम मिळू शकतो, आपले आरोग्य सुधारू शकतो किंवा समस्या दूर करू शकतो, यासाठी आपण आम्हाला संपर्क करा. आम्ही तसं आपल्याला मार्गदर्शन करायला नेहमीच तयार आहे. तर आपण निश्चितपणे आपल्याला फायदा होणारच आहे त्याचा किंवा पाहिजे ते परिणाम हे निश्चितपणे आपल्याला मिळतील. तर आता आपण आजचा जो प्रोग्राम आहे 16व्या दिवसाचा विश्वास बदला आयुष्य बदला, तर हा प्रोग्राम आता आपण संपवत आहोत. तर आजचा हा प्रोग्राम जॉईन केलेल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि जे कोणी नंतर रेकॉर्डिंग बघत असतील किंवा युट्यूबला व्हिडिओ बघत असतील तर त्या सर्वांचेही मनपूर्वक धन्यवाद.